जय जय रामकृष्ण हरी. हे बघा आज आषाढी एकादश म्हणजे दुसरी. तर आज इथं संत निमराज महाराज पालखीचा आज ग्राम मिरवणूक निघणार आहे. तर त्याकरता मी आज इथं आलेलो आहे. बघा आज एकादशीचं दर्शन पण होईल आणि मिरवणूक पण सहभागी होत आहे. याकरता इथं आज आलेलो आहे. हे पहा श्री संत श्रेष्ठ निमराज महाराज महाद्वार बघा इथं. आणि हा इथं पालखीचा रथ आहे बघा. आणि इथं काहीतरी 4 वाजता ग्राम प्रदर्शनासाठी मिरवणूक निघणार आहे पहा. तर इथं हे बघा इथं जुने मंदिर आहे बघा इथं. असं चला आता दर्शन घेतो पहिलं. हे रथ पालखीचा रथ असतो बघा. हा पालखीचा रथ. श्री संत श्रेष्ठ निमराज महाद्वार. हे पहा हे दिंडीत असणारी पालखी बघा. आणि हे बघा संत निमराज महाराजांचे मंदिर म्हणजे समाधीच ठिकाण. हे देवदैठण. रामकृष्ण हरी. श्री गुरुदेव दत्त. श्री संत निमराज महाराज की जय. हे बघा इथं विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर आणि संत निमराज महाराजांची मूर्ती आहे. हे बघा इथं पाठीमागं प्रदक्षिणा घालायची जागा आहे बघा इथे. श्री संत निमराज महाराजांचा कळस पताका लावलेली. तर आता आपल्याला हे आपल्याकडे पूर्व काय माहीत नाही. तर एखाद्या चांगल्या माणसाकडून जरा पूर्व इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पण एखादी अशी व्यक्ती भेटली पाहिजे की ज्यांना संपूर्ण निमराज महाराजांचा इतिहास माहिती आहे. थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घ्यावं. बघू प्रयत्न करून. पण एक दरवाजा आहे बघा बाहेर येण्यासाठी. पिंपळाचं झाड आहे बघा इथं. देवदैठण. इथं वर्षाला 4 सप्ते भरतात बघा या गावामध्ये. आता एक सप्ताह चालू आहे बघा. इथं एक बाहेर निघण्याचा मार्ग आहे. हे बघा आमचे वारीचे जोडीदार. तर हे सुद्धा वारीला भरपूर आदाबले बघा. ते वारीच्या अगदी प्रत्येक वारकऱ्यांची त्यांनी सेवा पण भरपूर केली आणि सगळं हसून खेळून वातावरणात त्यांनी वारीचा सुद्धा आनंद घेतला. आम्हाला पण आनंद दिला बघा. यांनी नाव काय म्हणले आपलं? काही विकास बनकर आहे बघा. हे तरुण कार्यकर्ते आहेत. तरुण कार्यकर्त्यांनी चांगले योगदान दिलं बघा वारीसाठी. सेवा चांगली केली. काही कोणाला अडचणी येऊन दिली नाही. काय नाही. कोणाचा आजारी पडत नाही. तब्येतीचं लक्ष दिलं. धन्यवाद बनकर शेठ.
शिस्ती बारो हा. आंधळी बारो म्हणून जे म्हणतात हा. ह्या बारोच्या तूप ह्या बारवचं वैशिष्ट्य काय आहे बरं? ह्या बारोचं वैशिष्ट्य असे हे नदीचं बघा, पाणी अरे वर आहे हा. पण ह्या बारोला वरचं पाणी काहीच येत नाही काशीवरून पाणी खाली येते हा. कंटिन्यू याच पाणी कधी वर वाढत नाही काही हा. नाही शिवरात्रीच्या टायमाला हा. ह्या बारो मध्ये हा. तूप तयार होतं हा इथं ह्याच बारोच्या तुपाने हा. निमराज महाराजांनी हा. पंक्तीला हा. केलेले आहे. हा, मोठी बारावी नाही का? हा पंक्तीला हे केलेलं आहे. तर आंधळी बारो आता ते नदीचं काय बांधगड आहे ते नदीचं नदीचं सांग. पाणी पूर्ण ओढले हा सिंध नदी तेच ना तेच पाहू पाणी ही सिंध नदी बघा ही निमराज महाराजांच्या मंदिराला एकदम फेटून गेली बघा. आणि आता आपण जी बारव बघितली ती बारव याच्यापेक्षा जवळजवळ 50 फूट खोल आहे. पण हे पाणी त्या बारवमध्ये येत नाही बघा, फेटूनच आहे. याच्या बारवच्या वरून पाणी चाललंय पण त्या बारवत पाणी नाही. किती विशेष आहे बघा, ते बारव ते पाणी देत नाही. आणि दुसरं एक वैशिष्ट्य काय आहे नदीचं म्हणले तुम्ही? सिंध नदी आहे. हा ते महादेवाच्या तिकडून चिंबळ्यातून नदी पावन झालेली आहे, उगम पावलेली वा म्हणजे त्या तिकडून. आणि ही नदीची दिशा प्रवाह पण उलटा दिसतोय. हो हा बाकीच्या नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे जातात. पण ही उरफाटी वाहती. ही बघा म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे चालली बघा. हे एक विशिष्ट आहे या नदीचं. ही सिंध नदी म्हणून आहे. याच ठिकाणी हा जे विठ्ठल रुक्माईची मूर्ती जी आहे हा त्या स्वयंभू इथंही झालेल्या आहे, त्या काही घडीव नाही. हा, म्हणजे त्या आत मंदिराच्या मूर्त्या स्वयंभू मूर्ती आहे. इथं एक दिवा लावित होते, हा. कंटिन्यू जेवत होता, पण आता लावित नाही. लावीत नाही. 20 दिलाय. नाही खरंच हे वैशिष्ट्य आहे राव. हे म्हणजे नदी प्रवाह हा नदीचा बघा उलट्या दिशेने चाललाय बघा. कारण सगळे प्रवाह हे म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे जातात. पण ही पूर्वेकडून बघा ही नदी पश्चिमेकडे चालली बघा. ही नदीचा प्रवाह पश्चिमेकडे चाललाय बघा. म्हणजे किती हे आज एक प्रथमच मी ऐकतोय की ही नदी ही उलट्या दिशेने वाहती. हा 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 त्या दिव्याचं काय शास्त्र आहे त्या? बरोबर तिथे जाता नाही मला नाही जाता येत. एक बंद करतो बघा. पुढे या तुम्ही. हा पुढे या पुढे असा. हा जो दिवा आहे हा कंटिन्यू चालू होता. कंटिन्यू चालू होता. पण आता काही कारणास्तव हा. हा लावित नाही. हा हा दिवा कधी म्हणजे विसरला नाही. हा देवा म्हणजे जे पहिल्यापासून म्हणजे तुम्हाला कळते तसं चालू होता. आम्हाला कळायच्या आधीपासून चालू आहे. चालू होता. पण आता बंद आहे. आता कोणी लावत पण नाही लावत नाही. बघा. ही एक हा जुना देव आहे बघा. एक विशेष आहे बघा. देवाच्या आरतीच्या टायमाला जे हे होते त्या हा. टायमाला इथं दिवा लावित लावीत होत्या काय जुने माणसं जुन्या माणसं बघा. हे मंदिराचं बघा फार जुनं म्हणजे प्राचीन कालीन काम आहे बघा. तर म्हणजे हे लय जुनं म्हणजे हे कितीतरी वर्षापूर्वीच असेल हे सांगता येत नाही याचं. तर बघा ही नदी बघा. हे बघा ही नदीचा प्रवाह उलट्या दिशेने चाललाय बघा. म्हणजे एक विशेष आहे म्हणजे खरंच बघण्यासारखं. हा हे पाणी. हा चला चला तुम्ही चला पुढं सांगा तुम्ही काय. आता इथून आता म्हणजे हे सगळं हे असं बाहेर बंदाचे पानदार जे आहे हा ज्या टायमाला आपली काकडेला सर्व का वारकरी मंडळी ज्या टायमाला येतात हा. त्या टायमाला इथं सगळे स्नान वगैरे इथं इथं करतात. इथं हे करतात. आणि म्हणजे लगेच मंदिरात आतमध्ये प्रवेश इथून लगेच काकड्याला सुरुवात करतात. सुरुवात होते. म्हणजे बघा हे त्यांनी अगदी व्यवस्थित हे मांडणी पण अगदी व्यवस्थित हे बघा. हे पूर्वीच्या लोकांची बघा ही म्हणजे खरोखर मांडणी. आता लय बदल झाले पहिले. हा हे बघा आता हा मार्ग आहे आता इथून जाण्याचा. हे म्हणजे सकाळी लोक काकड आरती याच्यासाठी जर येतात तर ह्या दरवाजेवारी बाहेर येतात बघा. आणि इथं स्नान वगैरे करून परत म्हणजे एकदम दारातच पाणी इतकी अवस्था आहे बघा. इथं व्यवस्था आहे खरं म्हणजे. एवढं ह्या देवाचं हा एक म्हणजे इतके वरून पाणी सांगा चाललंय. ना तुम्ही जरा थोडक्यात सांगा ना जरा. म्हणजे आता हे त्यांचं म्हणजे पूर्व इतिहास थोडाफार काहीतरी आम्हाला. ते पाणी इतकं वरून चाललंय हा. तुम्हाला आंधळी तुम्ही असं इकडे उभं राहा. आंधळीची बारू दाखवली हा त्या बारूला पाणी वरचं अजिबात येत नाही. हा उन्हाळा पानकाळात म्हणजे हिवाळ्यात 3ही ऋतूमध्ये 4ही ऋतूमध्ये हा त्या बारूचं पाणी आटत नाही. हा त्या बारवचं पाणी. हा आता तर बारवच्या वरून पाणी आहे पण हे पाणी बारवत नाहीये. हे एक विशेष म्हणजे एक विशेष आहे म्हणजे. आणि दुसरी गोष्ट समजा ते निमराज महाराजांचा पूर्व इतिहास म्हणजे ते बाबा ह्या मूळ त्यांचं गाव कोणतं काय काय तुम्हाला माहिती आहे काही? निमराज महाराजांचं मूळ गाव हा नरसिंगपूर. हो. म्हणजे हे कुठं आलं नरसिंगपूर आहे? टेंभुर्णीच्या पुढं काहीतरी 7 का 8 किलोमीटर आहे. हा तिथले नरसिंगपूरचे. हो. हा आणि राहणारे नरसिंगपूरचे. हा त्यांच्या आई वडिलांनी असे हे काकांती सांगतात हा की त्यांच्या आई वडिलांनी रामलिंग हा. शिरूर रामलिंग रामलिंग हा शिव त्या रामलिंग ठिकाणी तप केलं. हो 12 वर्ष तप केल्याच्या नंतर हा
2 म्हणजे 3 लिंबाचे गोळे करायचे. लाडू तयार करायचे. हा 1 लाडू पिंडीवर ठेवायच्या हा. आणि 2 लाडू दोघं उभायची जोडी खाऊन घ्यायचे. त्याच्या प्रसाद म्हणून त्यांना निमराज महाराज निमराज महाराज जन्माला आले. हो हा. असं काकांती काकांते ते सांगतात बरोबर आहे. आमच्या आजोबांती वडिलांती सांगतात म्हणून आम्ही तुम्हाला बरोबर नाही पूर्वी तसं म्हणजे अशी परंपरा चालत आली. आजोबा पंजोबा खापरवज एकमेकाला सांगत हे माहिती होत गेले. आणि गडावरून जी बुहेर आहे हा. अशी बनतात. हा आता बंद केलेलं बुहेर आहे तिथं हा थोडं दिसतं. हा. एक बुहेर नायकाच्या वाड्यात हा. आहे, एक बुहेर डायरेक्ट पंढरपूर पंढरपूरला आहे. म्हणजे हे इतिहास जुना इतिहास. आणि त्यांचे समजा आता हे तुम्ही त्यांनी जन्माला आले निमराज महाराज, मग त्यांनी तुमच्या गावात येऊन स्थायिक झाले इथं. स्थायिक हो. हा आणि मग इथून त्यांनी वारी चालू केली. इथून वारी त्यांची चालू झाली. हा जे आता हे 361 वाऱ्या झाल्यात. ह्या 361 वाऱ्यात म्हणजे ह्या निमराज महाराज नंतर चालू केल्या का त्यांच्या पूर्व वाऱ्या आणखीन जास्त असतील. स्वतः निमराज महाराजांनी चालू केलेले असे ह्या वाऱ्या काकांती म्हणतात. हा म्हणजे आज 361 वारी म्हणजे निमराज महाराजांनी चालू केली. जशी तुकाराम महाराजांची माऊलींची हा जशी आहे तसे निमराज महाराजांनी चालू केलेली. म्हणजे त्याला आज 361 वर्ष झाली. आज ज्या टायमाला वाळवंटामध्ये कीर्तन करीत होते हा त्या टायमाला त्यांना घाम आला. हा तेव्हा त्यांच्या घाम पुसण्यासाठी देव खांदेव होते. हा नामदेव तुकाराम महाराज निळो हे सगळे साईडने टाळकरी होते. टाळकरी होते. पहिले टाळ त्यांचे दगडाचे होते म्हणतात. हा. असे काकांती सांगतात आम्हाला सांगता हा नाही. म्हणजे पूर्व लोक सांगत असतील. ज्या टायमाला महाराज कीर्तन करीत होते निमराज महाराज ज्या टायमाला कीर्तन करीत होते हा त्या टायमाला टाळ वाजवायला तुकाराम महाराज स्वतः तिथं होते. हा निळोबा राया तुकाराम महाराज सावता महाराज हे जे आहे हा ते तिथे त्यांचे जुने टाळकरी. त्यांच्या बरोबरचे त्यांचे सहकारी. हा हे टाळकरी त्यांचे म्हणतात. हा म्हणजे बहाल इतिहास फार मोठा इतिहास आहे आणि हे मोशन परंपरा फार मोठी आहे. आणि ह्या गावचं नाव सुद्धा म्हणजे खरंच म्हणजे ह्या गावचं पहिले नाव या देवदैठण पहिले या गावाचं नाव देहठाण होतं. देहठाण होतं. सिद्ध आपल्या दधीच्या ऋषींनी जे आहे हा. इथं पहिला देह ठेवला हा म्हणून देवदैठण झाले. हा त्याच्यानंतर देहठाणचं हा 33 कोटी देवांना जेव घातले निमराज महाराज म्हणून देवदैठण देवदैठण नाव झालं. असे 3 म्हणजे हा काहीतरी नावाला सुद्धा काहीतरी हा इतिहासच लागतो. हे इतिहासामुळेच देवदैठण. आणि आज आता काय म्हणजे आज सांग असं मला समजतंय की ह्या गावामध्ये प्रत्येक देवाचं मंदिर आहे. प्रत्येक देवाचं प्रत्येक असा कोणताही देव नाही की त्याचं मंदिर नाही. फक्त 2 मंदिर सापडणार नाही. हा नवग्रहाचं एक मंदिर आमच्या गावात नाहीये. हा आणि एक याचं काय नाव? ब्रह्माचं हा, मंदिर ब्रह्माचं. ब्रह्म मंदिर एक नाहीये. एवढे 2 मंदिर हा, नाही. 2 मंदिर नाहीत. नाही तर संपूर्ण मंदिर आणि संपूर्ण देवच ह्या गावाला म्हणजे जेवून गेले त्यामुळे इथं विशेष नाही. आणि ते ऋषी कोणचे म्हणले ते दह्यादी ऋषी. दधीचे हा दधीचे ऋषी. हा दधीचे ऋषींची समाधी इथे. हा धन्यवाद. आपलं नाव काय म्हणले? अंकुश बापूराव साठे. हे बघा हे साठे महाराज आहेत. त्या महाराजांनी आम्हाला थोडक्यात माहिती दिली. बघा निमराज महाराजांच्या थोडक्यात इतिहास त्यांनी सांगितला. आणि काही अजून पण थोडंफार आहे तर ते आतमध्ये आहे. तर त्यांची एक काठी म्हणले त्यांची फक्त आणि एक पायातला खडवा एक आहे. असा त्यांचं म्हणजे थोडंफार साहित्य आहे त्यांचं पूर्वीचं. बाकीचं काही नाही. पण त्यांचं जे मूर्ती वगैरे आहे ते त्यांचं जे सगळं आहे तसंच आहे. हे मंदिराचं काम बिम आहे त्याच स्थितीत आहे तसं म्हणजे सगळं पूर्वीचं काळाचं आहे. बघा खरंच ही माहिती ऐकून एक अचंबना झाला. आणि त्यात म्हणजे ह्या नदीचं एक विशेष म्हणजे ती पूर्वेकडून दक्षिणेकडे जाते. दुसरं एक वैशिष्ट्य निमराज महाराज देवाचं एक हे वैशिष्ट्य तेवढं पाण्यामध्ये बोर घेतलेलं हे बघा समोर समोर जे आहे नदीमध्ये बोर आहे. पण त्या बोरला टिप्पा सुद्धा पाणी नाही. त्याच्या शेजारी पाणी. हे बघा आता इथं बघा इथं बोर घेतलाय बघा इथं एक. तर ह्या बोरला बघा अजिबात पाणी नाहीये आणि त्याच्यावरून पाणी चाललंय बघा. ही एक विशिष्ट आहे. आणि त्याच्या शेजारी जय हरी माऊली काय चाललंय काय जरा थोडा माहिती घेतो इतिहास घेतो जरा या जागेचा महिमा काय ते सगळं आपल्याला माहित नव्हतं. म्हणलं निवांत वेळ मिळाला तर जाणून घ्यावा. तर चाललंय एक महाराज भेटले यांनी सांगितलं जरा सविस्तर व्यवस्थित जरा. हे बघा असं इथं आणि त्या शेजारीच बघा बारव आहे. त्या बारूला पाणी नाही म्हणजे किती विशेष आहे. धन्यवाद. बघा आता इथं आमच्या वारकरी महिला आहेत बघा. तर त्यांना पण अगदी त्या पाहण्याचा आनंद झालाय. तर बघा ती पण आता थोडी आपल्याला माहिती देणार आहे. त्या महिला नगरच्या आहेत बघा. त्या आज खास म्हणजे आज मिरवणुकीसाठी आणि प्रतिनिधीसाठी आज आल्याच बघा त्या. हे बघा हे बनकर सगळे आज म्हणजे इथं सगळे उपस्थित आहेत बघा. पालखीची आता सजावट चालू आहे बघा. आता हे भोवर साहेब आहेत. हे काका चंद्रकांत काका म्हणजे निमराज महाराष्ट्राचे अध्यक्ष बघा.
ते पण सर्व पाहताना होईल. आणि ह्या नगरच्या मॅडम आहेत आणि यांनी आपल्याला संपूर्ण माहिती थोडक्यात सांगितली बघा निमराज महाराजांच्या. असं खरंच हे आजपर्यंत ह्याचा इतिहास माहीत नव्हता, पण आज यांनी हा इतिहास सांगितला बघा. आणि ह्या जी मूर्ती आहेत तर ह्या स्वयंभू मूर्ती आहेत बघा. पाठीमाग नदीमध्ये करताना ह्या मूर्ती स्वयंभू सापडल्यात बघा. या काही बनवलेल्या मूर्ती नाही, स्वयंभू मूर्ती सापडल्यात बघा. आज इतिहास समजला बघा. खरोखर म्हणजे ते असं हे बघा. आता पालखीचे निर्णय आता टाईम थोडं जवळच येत चालले आहे. तर आता हे सर्व काय करते बघा. आता पालखीची सजावट करतात आपण पालखीचं सजावट दाखव. लवकर चालू झाला आज म्हणलं की जरा कोणत्या तरी माणसाला जरा आपला इतिहास घ्यायचा होता. कारण हा इतिहास थोडा मला एकदा वारीमध्ये सांगितला होता, परंतु आज ॲक्च्युली मी समक्ष बघितलं की माझं संपूर्ण खरंच आहे विशेष. तर हा मोठा इतिहास आहे. आणि ह्या पालखीचा पंढरपूरमध्ये फार मोठा मान आहे. तिथं म्हणजे आज काला यांचाच होतो गोपाळपूरमध्ये, दुसऱ्याचा काला कुणाचा होत नाही. तर हा मान लय मोठा आहे. या पालखीचं फार महत्त्व आहे तिथं पंढरपूरमध्ये. तर खरंच म्हणजे याचं प्राचिती मी पुढच्या व्हिडिओ मी आपल्याला सांगेन की मला प्राचिती माझी काय येते, निमराज महाराजांची कशी प्रचिती येते मला साक्षात पुढच्या व्हिडिओ मी आपल्याला सांगेन. बघा पालखीची सजावट चालेल बघा. निमराज महाराजांची वंशावळी बघा. हे आनंदी माता व